नमस्कार, स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आताच आपला गणपती उत्सव जवळ आलेला आहे आणि आपण गणपतीसाठी छान छान असे पदार्थ बनवतो. त्यातला सगळ्यात गणपतीचा आवडता पदार्थ आहे मोदक आणि मोदकानंतर लाडू आणि नंतर बर्फी येते. त्यामध्ये आपण खोबऱ्याची बर्फी अतिशय आवडीनं देवाच्या नैवेद्यासाठी ठेवत असतो. तर आज आपण बनवणार आहे खोबऱ्याची बर्फी, तीही छान घट्टसर, आणि ती व्यवस्थित होण्यासाठी काही टिप्स आहेत त्या देखील देणार आहे. आता मी दोन खोबरं फोडून त्याचा हा किस करून घेतलेला आहे आणि हा कढईमध्ये बारीक गॅसवरती भाजायचा आहे. जास्त मोठ्या गॅसवरती भाजायचा नाही. जर तो मोठ्या गॅसवरती भाजला तर तो करपू शकतो. त्यामुळे बारीक गॅसवरच आपण हा खोबऱ्याचा किस आहे तो भाजून घ्यायचा आहे. हा मिक्सरला बारीक केलेला आहे, याऐवजी तुम्ही किसून देखील घेऊ शकता. आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. ह्याचा रंग देखील बदलून द्यायचा नाही आणि खोबरं देखील ड्राय झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे खोबरं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनेलला भेट द्या आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट देखील करा. आता मी घातलेली आहे साखर. आत्ता 1 वाटी घातलेली आहे. हा पूर्ण चव आहे तो 4 वाटी झालेला आहे. त्यामुळे 1.5 वाटी मी साखर यामध्ये घालणार आहे. तुम्ही 2 वाटी जरी घातली तरी चालते, पण अति प्रमाणात गोड कोणतीही गोष्ट चांगली लागत नाही. त्यामुळे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे 4 वाटी खोबऱ्याच्या किसासाठी. आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण घालणार आहे वेलची पूड. वेलची पूड ऐवजी तुम्ही इसेन्स देखील घालू शकता. आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. ही एकदम गावाकडची साध्या पद्धतीची बर्फी आहे, त्यामुळे याची चव देखील त्याच पद्धतीने लागते. आता यामध्ये मी घातलेलं आहे 1 कप दूध आणि 2 चमचे आपलं साधं घरचं तूप घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. तुम्ही जादा प्रमाणात देखील तूप घालू शकता, म्हणजे आपली बर्फी चांगली एकजीव होते आणि कढईपासून वेगळी सुटायला लागते. आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. खोबऱ्याचं बर्फी ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खोबऱ्यातलं पाणी पूर्ण आटून गेलं पाहिजे. यासाठी आपण जितकं परतवता येईल तितकं हे खोबरं परतवायचं आहे. आता यामध्ये मी घातलेलं आहे दुधाची पावडर. जर तुमच्याकडे मोठ्या पॅकेटमध्ये असेल तर तुम्ही 1 वाटी देखील पावडर घालू शकता. आता मी हे पूर्ण ड्राय करून घेतलेलं आहे. बघू शकता कढईपासून ते पूर्ण वेगळं झालेलं आहे. आता मी एक परात घेतलेली आहे आणि परातीवरती एक प्लास्टिक पेपर घेऊन त्याला तूप लावलेलं आहे आणि आपलं खोबऱ्याचा किस जो तयार झालेला आहे, पाकासारखा गोड झालेला आहे, जो की पूर्णपणे कढईपासून बाजूला सुटलेला आहे, तो घेऊन मी परत हे जे मिश्रण आहे ते चांगलं दाबून थापून घेतलेलं आहे. याच्यानंतर चारी बाजूलाही चौकोन होईल अशा पद्धतीने करून मी ह्याच्या वड्या लाटलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण आपण चपातीसारखंच पण चौकोनी लाटून घ्यायचं आहे. पेपरवर घातल्यामुळं आपला बर्फी कशालाही चिटकत नाही आणि व्यवस्थित ह्याच्या वड्या खूप छान पडतात. तुम्हाला ज्या आकारामध्ये पाडायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही पाडू शकता. जितक्या वड्या मोठ्या होतील तितक्या तुटू शकतात, पण शक्यतो करून लहान वड्याच पाडायच्या आहेत याच्या. यामध्ये तुम्ही खावा देखील घालू शकता. खाव्याने देखील आपल्या खोबऱ्याच्या वड्या खूप छान लागतात. आता ह्या पाडल्यानंतर वड्या
तुम्ही एक थोड्या वेळासाठी पंख्याखाली थोडं सुकवून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्णपणे ड्राय झाल्या तर त्या कागदापासून लगेच वेगळ्या होतात आणि खाण्यासाठी लगेच तयार होतात. त्यामुळे फॅनच्या वाऱ्याला थोड्या वेळासाठी हे ठेवून द्यायचं आहे. ह्या तुम्ही स्टोअर करताना फ्रीजमध्ये देखील करू शकता किंवा वरती डब्यामध्ये देखील करू शकता. आणि आकार तुम्ही कोणत्याही प्रकारचे देऊ शकता. खोबऱ्याच्या वडीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की दूध आणि साखर, यामुळेच या बर्फीला एकदम छान अशी चव येते. अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता ही पॅनला थोड्या वेळासाठी मी सुकवून देणार आहे आणि वड्या सुकल्यानंतर ना आपण ह्या खाण्यासाठी खूप छान अशा खोबऱ्याच्या वड्या तयार आहेत. चवीला देखील खूप छान लागतात आणि गणपती स्पेशल आपल्या ह्या खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनेलवर नवनवीन घरगुती उपयोगाच्याच व्हिडिओ बनवले जातात आणि तेही देखील तुम्ही नक्की बघू शकता. आणि त्यासाठी महत्त्वाचं असतं सबस्क्राईब आणि लाईक करणं.